चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का ही कोणती रेसिपी आहे? आणि तुम्हाला जर माहिती असलं तर नक्की सांगा. परंतु ही रेसिपी मात्र उपवासाची आहे. तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून पहा. पहा किती छान आणि मस्त अशी रेसिपी तयार होते. फक्त 2 ते 3 साहित्यापासून तुम्ही ही नक्की ट्राय करा. चला तर मग आता आपण पहा किती छान आणि सुरेख अशी आपली रेसिपी दिसत आहे. तुम्हीही एकदा एका उपवासाला नक्की ही ट्राय करून पहा. चला तर मग आता मी वेळ न घालवता रेसिपी सुरुवात करते. तुम्हाला माझी तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करणार मला याची खात्री आहे. वेलकम टू माय चॅनल, म्हणजे तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग मी आता जय शिवराय जय शंभूराजे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू. मी इथे सर्वसाधारणपणे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे बटाटे उकडून गार करून घेतलेले आहेत. आपण त्यानंतर त्याच्या साला काढून घेऊ. साला काढून घेताना व्यवस्थित काढून घ्यायचे. माझे बटाटे छान मस्त असे शिजून गाळ झालेले आहेत. तुम्ही ह्याप्रमाणे बटाटे सर्व गाळ शिजून घ्या. चला तर मग मी आता सर्व बटाट्याची साला काढून घेतलेले आहेत. आता आपण बघूया रेसिपीसाठी काय काय साहित्य लागते. परंतु मी तुम्हाला या रेसिपीचे नाव आता सांगणार आहे. त्याआधी साहित्य पाहू. बटाटे, काजू नाही ते मनुके, थोडंसं तूप, साखर. आता आपण घेतलेले बटाटे मिक्स करून घेऊत. बटाटे मिक्स होईपर्यंत मी तुम्हाला रेसिपी कोणती आहे याचं नाव सांगत आहे. चला तर मग ओळखलं नसलं तर मी सांगते. ह्या आहे उपवासाचा बटाट्याचा शिरा. तुम्हीही एखाद दिवशी उपवास असला तर हा बटाट्याचा शिरा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग सर्व बटाटे एकदम मिक्स आणि मॅश करून घ्यायचे आहेत. आपल्या बटाट्याचा शिरा छान होण्यासाठी मदत होते. पहा मी सर्व बटाटे आता इथे गाळ करून मिक्स करून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा साहित्य दाखवते. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम कढाई मी गरम करायला ठेवली. कढाई चांगली गरम होऊ द्यायची. त्यात आपण घेतलेले तूप टाकून घ्यायचे. तूप गरम झाले की त्यानंतर आपण मिक्स करून घेतलेले बटाटे त्याच्यात घालून घ्यायचे. बटाटे सावकाश घालायचे कारण तूप गरम असतं, हातावर उडण्याची शक्यता असते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कृती फॉलो करा. तुमची रेसिपी एकदम छान आणि मस्त होईल. सर्व बटाटे त्या तुपात एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये आपला शिरा रेडी होतो. कुठलीही वेळ नाही, चिकटही होत नाही आणि काहीच नाही. एकदम परफेक्ट असा आपला शिरा तयार होतो. फक्त ही पद्धत तुम्ही ट्राय करा. चला आता आपले 2 मिनटं झालेले आहेत. आपण आता घेतलेली साखर त्यामध्ये घालून घेऊ. मी 1 वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड खाता त्याप्रमाणे तुम्ही साखर घालून घेऊ शकता. चला मी आता साखर मिक्स करते. मिक्स करता करता तुम्हालाही बोलते. तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या सिटीतून, कोणत्या खेड्यातून पाहतात तेवढं कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला खरंच मनापासून आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि छान छान कमेंट करा. पहा आता माझा शिरा सर्व मिक्स होत आहे. आपला शिरा एकदम छान आणि मस्त झाला. आपला शिरा व्यवस्थित झाला की नाही हे कसं ओळखायचं ही टिप मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही ती फॉलो करा. सर्व शिरा आपला जर उलथाण्याला वर एका साईडला येत असेल तर समजून जायचं आपला शिरा परफेक्ट झाला आहे. आता माझा शिरा इथे होत आलेला आहे. आता मी त्यात थोडे घेतलेले मनुकेही घालून घेते. मनुके घातल्यानंतर आपल्याला तो शिरा खाताना एकदम छान आणि मस्त लागतो. आता आपला शिरा एकदम परफेक्ट झालेला आहे. सर्व एका उलथाण्यावर येतो. आणि तुम्ही एकदा जर करून खाल्ला तर वारंवार उपवासाला करून खातानाच ही आपली रेसिपी आहे. चला तर मग मी आता घेतलेले मनुके त्यात घालून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात काजू बदामही घालू शकता. परंतु मला आवडत नाही त्यामुळे मी त्यात काजू बदाम घातलेले नाहीत. मनुके घालून घेऊन पुन्हा एकदा मिक्स करते आणि थोडंसं मिक्स केल्यानंतर त्याला 1-2 मिनटं झाकून ठेवायचं. मी झाकून ठेवले आणि पुन्हा मिक्स केले. चला तर मग आता आपण ही कढाई खाली उतरून घेऊ आणि आपला शिरा एका परातीमध्ये टाकून घेऊ. परातीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं कारण आपल्या वड्या व्यवस्थित निघतात. आपल्याला जर घरी खायचा असला तर आपण तसाही गरम गरम खाऊ शकतो. पण कुण्या पाहुण्यारावळ्याला जर आपण फराळीचं बनवलं तर या पद्धतीने बनवलं तर छान वाटतं. चला आता मी घेतलेला शिरा सर्व परातीत पांगवून घेते आणि त्याच्या वड्या पाडल्यानंतर तुम्हाला दाखवते.
पहा आता आपला किती छान आणि सुरेख असा उपवासाच्या बटाट्याचा शिरा तयार आहे. आहे का नाही मस्त आणि छान रेसिपी. पहा आता मी याच्या सर्व वड्या पाडून घेते. वड्या पाडल्यानंतर एका प्लेटमध्ये सेट केल्यानंतर तुम्हाला दाखवते. पहा आपल्या किती छान आणि मस्त अशा सुरेख वड्या पडलेल्या आहेत. हा शिरा मात्र गरम गरमच खावा लागतो. गार झाल्यानंतर तो खाऊ वाटत नाही. तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि गरम गरम शिरा खाऊन पहा. त्यावर थोडेसे दूध घ्यायचे. एकदम छान आणि टेस्टी असा आपला शिरा तयार होतो. चला तर भेटू अशाच एखाद्या छानशा उपवासाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. काळजी घ्या आणि माझ्या शिऱ्याची रेसिपी, उपवासाच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.